जय शिवराय भावांनो, आज तुमच्यासाठी एक टास्क घेऊन आलोय जे की तुम्हाला कंप्लीट करायचं आहे की माझं अर्निंग तुम्हाला करेक्ट सांगायचं आहे. करेक्ट सांगितल्यानंतर तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे. मित्रांनो, बरोबर ऐकलं, तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे आपल्याकडून. तर मला ॲक्युरेट जेवढं आपलं आजचं अर्निंग जे आहे मी दाखवणार आहे, फक्त सांगणार आहे मित्रांनो की अर्निंग किती केलं आहे. आणि मला कमेंट बॉक्समध्ये फक्त सांगायचं तुम्ही की आज टोटल तुमचा बिझनेस किती झाला, धंदा किती झाला हे सांगायचं आहे. जो बरोबर पहिलं उत्तर देईल त्याच्यासाठी गिफ्ट असणार आहे. तर गिफ्ट गुपित असणार आहे मित्रांनो. ज्याचं नाव येईल पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव घेईल मी बरोबर, आणि ते गिफ्ट मी त्याला देईल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला सांगा की आजचं आपलं अर्निंग किती झालं. आणि जर व्हिडिओवर जर नवीन असायला मिळाला मित्रांनो तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर सुरू करूया आजचं अर्निंग आणि दाखवतो तुम्हाला लाईव्ह आज किती अर्निंग होईल, काय होईल. तर पाहता व्हिडिओ आणि जिंका आपलं मस्त एक गिफ्ट. तर मित्रांनो, आपण पहिली बुकिंग कंप्लीट केलेली आहे 230 रुपयाची. व्यवस्थित ऐका तुम्ही मी किती सांगत आहे मित्रांनो, तरच तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे. 230 रुपयाची त्या मॅडमला आपण त्यांना स्कूलला सोडायचं तर मुलाला तिला सोडलेलं आहे. आणि तिथून ती परत मला म्हणली की निगडी बस स्टॉपला मला सोडा. तर 45 रुपये दाखवत आहे. तर 1.5 किलोमीटर होतं. मी म्हटलं ठीक आहे, लगेच सोडलं त्यांना. तर 2 बुकिंग कंप्लीट झाल्यात आपल्या, एक 230 आणि एक 45 रुपयाची. निगडीत परत आहोत आपण. तर निगडीतून आपण पाहूया कुठली बुकिंग वाजते. तर भावांनो, आपण आहोत आता स्पाईन मॉल पाशी, सेक्टर नंबर 4 ला. तर आपण बुकिंग घेऊन आलो रॅपिडोला परत 168 रुपयाची. व्यवस्थित ऐका मित्रांनो आणि मला कमेंट करून शेवटला तुम्हाला नक्की सांगायचं की आजचं अर्निंग कसं झालं, तर कस्टमर पण कसे भेटले हे पण सांगणार आहे मित्रांनो. तर आपण तिसरी ट्रिप कंप्लीट केलेली आहे, ती पण रॅपिडोला 168 रुपयाची 168. तर आपण आहोत स्पाईन मॉल पाशी. तर पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाजते. तर भावांनो, आपण आहोत आता कासारवाडी मेट्रो स्टेशनला 163 रुपयाची बुकिंग घेऊन आलतो उबेरला. तर आपण आहोत कासारवाडी मेट्रो स्टेशनला, स्पाईन मॉल पासून आलतो मित्रांनो. आणि काहीतरी 9.5 किलोमीटर दाखवत होतं. तर ठीक आहे, 9 किलोमीटरच्या आसपास भरलं मित्रांनो. आणि 163 रुपये आपल्याला उबेरला बिल भेटलं. तर ठीक आहे, उबेरच्या आपण काय करणार, छोटे बुकिंग मारणार आहोत. पुण्यात जाण्याचा आज विशेष घेणार नाहीत. किती 500 रुपयाची पडली तरी जाणार नाहीत पुण्यात, कारण की आपण टार्गेट आपण आपल्या साईडलाच कंप्लीट करणार आहोत. आणि पाहत राहा व्हिडिओ आणि मला सांगा शेवटला किती टार्गेट आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि घेऊन जा गिफ्ट. तर भावांना, आपण अजून एक बुकिंग कंप्लीट केले आहे इंद्रायणनगर मध्ये. चालू परत 91 रुपयाची बुकिंग घेऊन आलतो आपण भोसरी MIDC मध्ये, सेक्टर नंबर काहीतरी होता. तर त्या सरांना सोडला आपण. 91 रुपयाची बुकिंग झाली. इंद्रायणनगरच्या थोडं चालू सिग्नल साईडला आहे मित्रांनो. तर 91 रुपयाची आपण अजून एक बुकिंग कंप्लीट केलेली आहे मित्रांनो. तर पाहूया आपल्याला इंद्रायणनगर मध्ये जाऊया. इथून काय बुकिंग वाजणार नाही आणि इंद्रायणनगर मध्ये जाऊन आपण पाहूया आता तिथून कुठली बुकिंग वाजते आपल्याला. तर भावांनो, आपण आलो चिंचवड रेल्वे स्टेशनला इंद्रायणनगर 110 रुपयाची बुकिंग घेऊन. आणि तिथून लगेच आपल्याला 106 रुपयाची वाढवली ओमकर चौका साईडची. तर ती सोसायटी होती मित्रांनो, खूप आतमध्ये, अर्धा ते पाऊण किलोमीटर मध्ये होते. ते मॅडमने लोकेशन टाकलंय बाहेरचं. मॅडमला आणलं होतं तर ती मला म्हणत होती अंदर छोडो भाई. मैं बोला अंदर छोड़ने के लिए अलग 20 रुपए लगेंगे. ती म्हणली क्यों. तर मैं बोला अंदर क्यों छोड़ो आपको, फिर आपने लोकेशन गेट का डाला है, अंदर पाउन किलोमीटर है, बाहर आने के लिए MT मुझे पाउन किलोमीटर में मतलब 1.5 किलोमीटर मेरा MT राउंड होगा, उसका कौन देगा. 20 रुपये मांगा है आपने, मीटर डाला तो उसका तो 25 रुपीज होता है. कस्टमर नाही इधर ही छोडो फिर. म्हणजे त्यांना एकतर जास्त सोडायचं आणि बिल पण कमी. म्हणजे खूप कस्टमर पण असे आणि चांगल्या घरचे होते, चांगल्या घरचेच असे करते त्याला. ठीक आहे, पाहू मित्रांनो, 106 रुपये आणि 110 रुपये लगातार 2 बुकिंग आपल्या कंप्लीट झालेल्या आहे. तर मित्रांनो, अजून एक बुकिंग कंप्लीट केलेली आहे 99 रुपयाची. आपण हिंजवडी फेज 1 ला IT पार्कला भूमकर चौक बसून. चला म्हटलं, दुपारचा टायमिंग आहे आणि फास्ट अर्निंग होत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊया आपण हिंजवडी साईडला, तिथून पण आपल्याला बुकिंग 100% वाजल. तर आलेलो आहोत आपण हिंजवडी फेज 1 ला आणि पाहूया इथून कुठली बुकिंग वाजते. तर भावांना, अजून एक बुकिंग कंप्लीट झालेले 157 रुपये मला बुकिंग घेताना दाखवलं होतं. त्यांना सोडताना 146 रुपये दाखवलं. म्हणजे त्यांना प्रमोशन होतं मित्रांनो. आणि त्यांनी मला 150 रुपये केले. 146च्या जागेवर 150 केले आणि आपल्याला 157 रुपये भेटले मित्रांनो. 10 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे आपण ह्या ट्रिपचे 160 रुपये पकडूया मित्रांनो. तर ही बुकिंग आपण 160 रुपयाची कंप्लीट केलेली आहे थेरगाव मध्ये. तर जे की आणली होती आपण हिंजवडी फेज 1 हून IT पार्कहून. तर ठीक आहे मित्रांनो, 160 रुपयाची अजून एक आपली बुकिंग कंप्लीट झालेली आहे. 172 रुपयाची आपण अजून एक ट्रिप कंप्लीट केलेली आहे. 172 रुपये
ध्यानात राहू द्या, किती झाले काउंट करा आणि गिफ्ट घ्या माझ्याकडून. तर 172 रुपये आपली अजून एक ट्रिप कंप्लीट झाली, ते पण पिंपळे रोड. आपण 8 पण किलोमीटर भरली नाही, मी ती साईडला स्क्रीनशॉट दाखवतो मित्रांनो. 8 पण किलोमीटर भरली नाही, 172 आपण कस्टमर घेतले. त्यांना काही प्रमोशन नव्हतं, काय नव्हतं, 172 ते 172 रुपये दाखवले. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आहोत पिंपळे मध्ये आणि पाहूया आपल्याला इथून कुठली बुकिंग वाजते आणि काउंट करत राहा मित्रांनो. तर भावांना 112 रुपयाची अजून एक बुकिंग कंप्लीट केलेली आहे आपण, जे की आलो आपण पिंपरी मार्केटला. तर पिंपरी मार्केटवरून आपण कुठली बुकिंग वाजते पाहूया. आणि बुकिंग पिंपरी मार्केटला झाले 6.5 किलोमीटरला 112 रुपये मित्रांनो. काउंट करत राहा. तर मित्रांनो, पिंपरी मधून आपल्याला वाढली होती स्पाईन रोड कडली 135 रुपयाची बुकिंग. तर 135 रुपयाची बुकिंग कंप्लीट केली मित्रांनो. तर सकाळपासून पहिली ओलाला बुकिंग आपली कंप्लीट झालेली आहे 135 रुपयाची. तर अजून एक ट्रिप ऍड करा मित्रांनो 135 रुपये आणि पाहूया आपल्याला आता स्पाईन रोड पासून कुठली बुकिंग वाजते. स्पाईन रोड पासून 137 रुपयाची आपल्या चिंचोली रेल्वे स्टेशन वाढली परत, ती पण ओलाला. इकडे बुकिंग ओलाला लगातार 2 बुकिंग झाल्या. 137 रुपये चिंचोली रेल्वे स्टेशन आणि तिथून आपल्याला परत भोसरी MIDC ची वाढली मित्रांनो, ती झाली 95 रुपयाची उबेरला. तर 2 बॅक टू बॅक ट्रिप कंप्लीट केलेल्या आहेत मित्रांनो, एक 137 रुपये आणि एक 95 रुपयाची. तर आपण आहोत भोसरी MIDC मध्ये. तर पाहूया आपल्याला MIDC तून आता कुठली बुकिंग वाजते ते. तर भावानं 2 बुकिंग कंप्लीट केल्यात आपण अजून लोकलच्या. एक की 76 रुपयाची होती आणि एक 79 रुपयाची होती. म्हणजे पहिली MIDC तून आपण गंधर्व नगरीला आणली होती 176 रुपयाची आणि 76 रुपयाची ते सोडल्यानंतर एक 20 रुपये टिपवाली आपण भोसरीला आणखी नाट्यगृहाला एक सोडली 79 रुपयाची. तर इथं काय वाजणार नाही मित्र. तर जाऊया भोसरी मधून आपण इंद्रायणनगर साईडला, म्हणजे तिथून आपल्याला घराकडली पण बुकिंग वाजेल. तर संध्याकाळचे वाढले 6 आणि आपलं मस्त अर्निंग झालेलं आहे मित्रांनो. तर काउंट करत राहा आणि सांगत राहा मला की अर्निंग किती झालेलं आहे माझं. तर मित्रांनो, आपण इंद्रायणनगर मध्ये आलो आणि इंद्रायणनगर 91 रुपयाची उबेरला बुकिंग घेतली मित्रांनो. चला म्हणलं लोकल मारूया. पिंपरी साईडला दाखवत होतं, म्हणजे आपल्या नेहरूनगर साईडची होती म्हणलं, तिकडून मेट्रो स्टेशनला पण जाता येईल. तर मॅडम म्हटली नाही, मला वापस यायचं लगेच, 2 मिनिटं थांबायचंय आणि वापस परत जेवायला इकडे जायचंय म्हटली. त्या मॅडम होती मित्रांनो प्राईम ब्रँच मध्ये. तर 91 + 91 182 रुपयाची ट्रिप होती. त्यांनी आपल्याला 190 रुपये दिले मित्रांनो. तर त्यांनी एवढं डोकं खाल्लं माझं, ते माझं नाव, जन्मडेट सगळं विचारलं. त्या हातातल्या आरट्या होत्या घातल्या, सगळं सांगत होती. मला म्हणले गणपतीची पूजा करा तुम्ही. म्हटलं हो जास्त त्यांना. तर त्यांनी एवढं डोकं खाल्लं माझं, म्हणजे जास्त बोललो यांना तर आपलं पूर्ण डोकं खातील अजून, म्हणून काय जास्त बोललो ना आपण त्यांना. तर त्यांच्याकडून 190 रुपये मित्रांनो. परत इंद्रायणनगर मध्ये आहोत. तर इंद्रायणनगर मधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते पाहू आता. मित्रांनो, आपण शेवटची बुकिंग घेऊन आहोत मोशीमध्ये 123 रुपयाची आहेर मोशीमध्ये. तर ठीक आहे, रॅपोडाला बुकिंग येते 123 रुपयाची. इंद्रायणनगर भोसरीहून वाढली होती. तर आपण भोसरीहून इंद्रायणनगर मध्ये आहोत. तर मित्रांनो, मी प्रत्येक डिटेल प्रत्येक ट्रिपला मी पैसे सांगितलेले आहेत. तर मला जे बरोबर कमेंट करेल, ज्याचं पहिली कमेंट असेल त्याच्यासाठी मी एक महाराजांची मूर्ती गिफ्ट देणार आहे मित्रांनो. तर आपल्या गाडीमध्ये आहे तेवढी मूर्ती आपण त्या मित्राला देणार आहोत. तर कोण कमेंट करतोय कोण पाहूया आपण. जर लांबून जर सिटीतून जर एखाद्याने कमेंट केली मित्रांनो, तर त्याच्यासाठी जे पैसे असतील त्याचे जेवढ्याला मूर्ती येते तेवढे पैसे मी त्याला त्याच्या नंबरवर फोन पे गुगल पे करणार आहे. तर सांगा मला की शेवट किती आपलं अर्निंग कंप्लीट झालेलं आहे. सकाळी 8 ला निघलो होतो कामावर, तर संध्याकाळी आता 6:30 वाजता आपण मुशीत परत आलेलो आहोत. तर मला काउंट करून सांगा की आपण 10.5 तासात आपलं अर्निंग किती झालंय. तर 100% त्याला गिफ्ट मिळणार आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण त्याचं नाव घेणार आहोत मित्रांनो. तर मला मेसेज करून नक्की सांगा आणि मी 100% त्याला गिफ्टचे पैसे किंवा गिफ्ट देणार आहे मित्रांनो. तर पाहत राहा आपले व्हिडिओ आणि चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा विसरू नका. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.